श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई दादांनो, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. लवकरच चैत्र पौर्णिमा येत आहे. चैत्र महिना म्हणजे चैतन्य आणि मांगल्याचा महिना. या दिवशी आपण हनुमान जयंती तर साजरी करतो, पण देवीच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक महिला विचारतात की पौर्णिमेला देवीची ओटी नक्की कशी भरावी, त्याची योग्य पद्धत काय, आणि अशी कोणती गोष्ट आहे की ती देवीला अर्पण केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, चैत्र पौर्णिमा ही वर्षातील पहिली मोठी पौर्णिमा मानली जाते. देवी ही आदिशक्ती आहे. तिची खणनारायणे ओटी भरणे म्हणजे तिला सन्मानपूर्वक आपल्या घरी बोलवणे किंवा तिचे कृतज्ञता व्यक्त करणे होय. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती तर दूर होतेच, वाईट शक्ती दूर होतेच आणि सौभाग्य वृद्धी होते. तर आपण आता पाहूयात की ओटीला लागणारे साहित्य काय काय आहेत. तर तुम्ही पहिलं खण घ्यायचा आहे. खण हा सुती किंवा रेशमी ब्लाऊज पीस खण म्हणजे सुती किंवा रेशमी ब्लाऊज पीस असावा. शक्यतो लाल, पिवळा, हिरवा असावा. काळा किंवा निळ्या रंगाचा ब्लाऊज पीस घेऊ नका. तुम्ही इथे साडी घेऊ शकता, लाल रंगाची, हिरव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची. काही काही देवींना, कुलदेवीला नऊवारी साडी असते, तर तुम्ही नऊवारी साडी घेऊ शकता. तर इथे नारळ घ्यायचा आहे. आपण नारळ हा पाण्याने भरलेला घ्यायचा आहे. त्याला नारळाला शेंडी असावी आणि अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळाचे तुकडे नसावेत. आणि सौभाग्याच्या लेण्यामध्ये हळदी, कुंकू, बांगड्या, जोडवी आणि मंगळसूत्र, काजळ, फणी, आरसा, बांगड्या अशा घ्यायच्या आहेत. तर तसेच 2 नागिनीचे पाने आणि 1 सुपारी घ्यायची आहे. आणि काही फळे घ्यायची आहेत. तुम्हाला जे अवेलेबल असतील ती फळे घ्या. आणि तर फुलं घ्यायची आहेत. आता ऋतूनुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फुले मिळतात, ते फुलेही तुम्ही घेऊ शकता. तसे दक्षिणा घ्यायची आहे. काही आपण दक्षिणा देऊ शकतो. तुम्ही तुमच्या इच्छेने दक्षिणा अर्पण करायची आहे देवीला. तर आता आपण देवीची ओटी कशी भरायची ते सविस्तर पाहूया. तर सर्वात आधी देवीला आपण नमस्कार करून घ्यायचा आहे. खणाची त्रिकोणी घडी करून आपण ताटामध्ये ठेवायची आहे. साडी घेतली तर साडी ठेवा, त्याच्यावर खण ठेवून घ्यायचा आहे. त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी देवीच्या दिशेला असावी का आपल्या दिशेला? तर शास्त्रज्ञानुसार ओटी भरताना नारळाची शेंडी ही देवीच्या चरणाकडे असावी, म्हणजे नारळाची शेंडी देवीकडे असावी. तर नारळाभोवती तांदूळ ठेवावेत आणि नारळाच्या खाली थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, कारण की तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. त्यानंतर सौभाग्य अलंकार अर्पण करावे. आता सर्वात महत्त्वाचे, दोन्ही हातांनी ओटीचे ताट पकडून देवीच्या चरणाशी अर्पण करावे. देवीला प्रार्थना करावी की हे माते, हे देवी, माझे सौभाग्य अखंड राहू दे. माझ्या घरातील सर्वांना सुख समाधान लाभू दे. देवीला. आणि आता एक खास गोष्ट की देवीला आता आपण काय अर्पण करायचे त्याकडे आपण वळूयात. तर चैत्र पौर्णिमेला देवीला अशी कोणती गोष्ट अर्पण करावी की त्यामुळे देवी प्रसन्न होईल. तर मैत्रिणी, चैत्र महिन्यात गरमी असते, म्हणून देवीला मोगऱ्याचा गजरा किंवा मोगऱ्याचा अत्तर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण त्याही पेक्षा एक विशिष्ट गोष्ट म्हणजे साखर आणि धने किंवा पांढरे शुभ्र खडी साखर आणि ते विलायची यापैकी तुम्ही काही अर्पण करू शकता. चैत्र पौर्णिमेला देवीला मोगऱ्याचे 5 गजरे अर्पण करा. मोगऱ्याचा सुगंध देवीला खूप प्रिय आहे. यामुळे तुमच्या मनातील इच्छा आहे ना ती लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि असे मानले जाते की जर शक्य असेल तर देवीला लाल रंगाचे कमळ अर्पण करा. त्यामुळे घरातील आर्थिक अडचण असते किंवा पैशाची चणचण आपण म्हणतो ना भासते, ती दूर होण्यास मदत होते. तर ओटी भरल्यानंतर त्या ओटीचे काय करायचे, तर ओटी भरल्यानंतर ती लगेच उचलून घेऊ नका. काही वेळ ती देवी समोरच तशीच राहून द्या. त्यानंतर ती ओटी घरामध्ये प्रसाद म्हणून वापर करायचा आहे. म्हणजे नारळाचा वापर आपण स्वयंपाकघरात नैवेद्यासाठी करा. त्याचे खोबऱ्याच्या वड्या किंवा असं गोड एखादा पदार्थ करा. आणि खण हा ब्लाऊज पीस स्वतः आपण शिवून वापरू शकतो किंवा घरातीलच सुवासनीला भेट म्हणून द्या. आणि तांदूळ हे तांदळाच्या डब्यात धान्यात मिसळावेत, जेणेकरून अन्नधान्याची कमतरता आपल्या घराला कधीच भासणार नाही. तर सखींनो, अशा प्रकारे आपण चैत्र पौर्णिमेला साध्या पण शास्त्रोक्त पद्धतीनेच देवीची सेवा करू शकतो. आणि अजून एक आहे गोष्ट की देवीला आपण ओटी भरताना देवीची आपण मंत्र म्हणायचा आहे. त्यामुळे आपली लवकरच इच्छा अशी पूर्ण होती. जरी तुमच्या देवीचा मंत्र असेल तो म्हणू शकता, किंवा तुम्हाला देवीचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही सर्व मांगल्ये शिवे सर्वदा साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हा मंत्र म्हणू शकता. तर मेन म्हणजे भक्ती ही महत्त्वाची आहे. आपण देवीची सेवा कशी करतो ही महत्त्वाची आहे. किती वस्तू आहेत ते महत्त्वाचे नाही आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला धार्मिक आणि माहिती अशी पूर्ण मिळून जाईल.
तर पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदित राहा आणि भक्तीत राहा. सर्वांना धन्यवाद.